शरद पवार बीड दौऱ्याकरता रवाना। मस्साजोगमधल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची घेणार भेट। बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, मुख्य संशयित वाल्मिक कराड नागपूरमधल्या फार्म हाऊसमध्ये लपलाय। विधानसभेत अंबादास दानवेंची माहिती। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। आज अंतिम आठवडा प्रस्तावावर होणार चर्चा। राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचा वाद लवकरच सुटणार। गृह आणि अर्थ खातं भाजपा स्वतःकडेच ठेवणार की अजित पवारांना अर्थ खातं देऊन झुकतं माप घेणार, याकडे लक्ष। लोकप्रिय घोषणांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भुर्दंड। उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्याकरता उच्चस्तरीय समिती। संसद भवनातल्या धक्काबुक्की प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। राहुल गांधींची आज चौकशी होण्याची शक्यता। धक्काबुक्की दरम्यान भाजपचे 2 खासदार जखमी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील पुढील 2 दिवस कांदा लिलाव बंद। माथाडी कामगारांच्या निर्णयामुळे शेतकरी चिंतेत। मुंबई ठाण्यासह देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये घराच्या किमती गगनाला भिडल्या। सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणं अवघड। आणि एमपीएससीच्या भरतीच्या वयोमर्यादेत 1 वर्षांची वाढ। नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा। पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसी प्रवास होणार अतिवेगवान। 180 मीटरची मिसिंग लिंक पूर्ण। सोमवारपासून मार्ग होणार खुला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।